आज पण सकाळी 11 साडेनऊ वाजता आलो असेल, 9 साडेनऊला. उरकून बिरकून गेलो त्यांचं. आज आहे ना गोटा धुवून काढायचा नाही का, इटला आहे ना अजून 100 किलो बसन. म्हणजे चाडी एक अर्धा टन मग काशी तर कशी होऊन बसू शकतो आपली या लाईनीत एवढी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजलेत. आम्ही आत्ता गोट्यावर आलोय. आज पण सकाळी 11 साडेनऊ वाजता आलो असेल, 9 साडेनऊला. उरकून बिरकून गेलो त्यांचं. आज आहे ना गोटा धुवून काढायचा नाही का, पाणी आहे आपल्याकडं. पण आज लय दमलो होतो या मी. रात्री लेट आलो हॉटेलवरून घरी. झाला रात्री लेट आलो तो हॉटेलवरून घरी, त्याच्यामुळे लेट गोठ्यात आलो, झोपलो. पण सगळंच लेट झालं राव. हो बी मला आपण आहे ना हिरवी कुट्टी टाकली चांगली. का चल गडी खात नाही लीट. त्याला आहे ना हायटेकचे इंजेक्शन द्यायचे आज. ते डॉक्टर येतोय, पाटील डॉक्टर येते, याला इंजेक्शन देऊन टाकू हायटेकचं एक. मग आणि आता हॉटेलवर जायचं मला सामान घेऊन. थोडं मारवाड्याकडून जरा आहे ना कॉर्नफ्लॉवर, मैदा आणि थोडा अजून तेलचा डबा अजून असं सामान घेऊन जाऊन हॉटेल देऊ. संतोष शेट आहे हॉटेलवर. तोवर फोन केला त्यांना मी. पाचशे नाही तर नाही म्हणलं तरी इथं अजून एक 100 किलो मका इथं बसन. आणि या साईडला आहे ना अजून 100 किलो बसन. म्हणजे चाडी एक अर्धा टन मका अशी इथं कशी होऊन बसू शकतो आपली या लाईनीत एवढी जागा आपल्याकडे आहे. आणि एमर्जन्सी नाही तर 200 किलो लावता येईल. कागद पण नाही आपल्याकडे. असा कागद टाकून द्यायचा. रे त्याच्यावर कसं टाकायचं आपण, तर कागद टाकून द्यायचा. मग एमर्जन्सी आपल्या करता येईल तसं, अडचण नाही एवढी. लाईट घालतो जातो वर हॉटेलवर जायला लागेल आपल्याला. सामान घेऊन जायचं आहे. लय उशीर होईल परत तिथं. पण संतोष शेट्टवर आहे ना ते क्लिनिंग करत असेल सगळी. इथं मागं जरा शानबिन ओढून जाऊ. नाही शानबिन काहीच नाही. हिची तब्येत चांगली सुधारलेली. पण हिची हिला आहे ना चांगलं आहे ना, खाती चांगलं पण याला पासते पण चांगलं. तसं ह्या माठ्याचं लय वेगळं आहे. एक खातोय पण याला ते अंगी लागत नाही. सर सामने रख दो इधर सीट पे, नीचे रखो नीचे. ओके धन्यवाद भैया. परत चेंज केला थोडा, अजून चांगला आणला प्लॅटिनम वाला. तो राईस आहे ना शेला राईस आहे. शेला म्हणजे सगळ्यात महाग राईस आहे. 67 रुपयाला भेटतोय. आणि सूर्य तेल वापरतो आम्ही. आणि कॉर्नफ्लॉवर मैदा आणलेला. आणि पहिला तेल डबा आहे बघा, पहिला पण सूर्याचाच आहे. आम्ही तेच वापरतोय. संतोष शेट आता क्लिनिंग करता येते. ताक असं पडलंय आता. फक्त व्यवस्थित एक एक गोष्ट बाहेर घ्यायला लागेल. ते नूडल आणि येतो ना शॉपची खराब होईल. तर बराच वेळ 2-3 घंटे राहते बाहेर, नंतर पण ते खराब व्हायला लागतं रे. आठवडा फ्रीजमध्ये राहतं नीट चांगलं. काल नेमकं आहे ना आमच्याकडे चॉपची संपली होती, म्हणून चॉप्स जास्त मागवले आम्ही. आणि नूडल पण जास्त मागवलेत. मग One hour later. काय रे काय म्हणले? लाईट लावतो त्याला. आत घेऊ का ते मॅट लावतो 5 मिनिट. हा तिथं बांधतो ना कोपऱ्यावर.
चल 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 तो नाव काय? शैलेश. तो नाव काय रे? शिवा दत्तात्रय. तो नाव काय रे? मनीष. स्कूल में जाता है क्या? फिर इधर क्या करता है? दगडी मोजता है क्या? तुम्ही शाळेत जा सगळी? रोडवर आली होती बघत बघत पॉवर डॉक्टरनं पाटील डॉक्टर सोबत आली खाली. काय मजा आहे तुमची. हा बसा बसा, तुम्हाला आता गोटा दूध आणि दाखवतो. खत्म. अरे 2 बोट दाखवलं तिथं. गोटा धुवायचा आपल्याला इथं. हे आपल्या भीमाला इंजिन दिला आता आम्ही. 2 मारले इंजिन त्यांनी हायटेक पाटीलनी. गोटा धुवून काढू म्हणलं सकाळी ना. असं ठुलं होतं मी याला. ही मॅट सारखवली. हे आण रे मला खोर बुडून. खोर ते शेण काढू. सगळं लावायला जोडा लागून मोटर बिटर सगळे साईडला. दीड वाजल्यात. आता अख्खा गोटा धुवून झाला माझं. ते पावसाचं पाणी होतं ना ते साठलेलं, त्या ड्रामात साठवलं, त्यात त्याने धुवून टाकला अख्खा गोटा. काय टाक्यात परत पाणी नाही राव. टाकी खाली व्हायला लागलीत. अख्खं साफ केलं ना माशा मच्छर अजिबात काय येत नाही. वाज बीस काहीच नाही राहत. दररोज धुवायचा प्लॅन होता पण आहे ना प्रॉब्लेम काय होता. मी लेट येतोय. आज पण मी 10 वाजता आज वेळ आहे. लय वाईट लागतं असं. काय झोपच नाही झाली माझी आज पण राव. तर उद्यापासून थोडं जरा टायमिंग येणार आहे. कमीत कमी 7ला जरी आलं तरी सगळ्यांची बरोबर आहे ना. 7ला नंतर खाऊन पिऊन रेडी असतात ही सगळी डायरेक्ट. त्याचं ना इंजेक्शन चोळायला लागेल मी माझं बघतो जरा. फोडी येतील त्याला मोठाला. गाठ येणारच पण त्याला पण. 2000 years later. 5:30 वाजल्यात. झोपलो होतो राव मी. आता 5 वाजता उठलो. चहा बी पिऊन डायरेक्ट खाली गोट्या वाढलोय. मला आहे ना सकाळी धुतला होता गोठा नाही का. फॅन बंद केला आता चालू केला मी. मग म्हणलं गार वाजून नाही यांना बंद केला पण वाळलाच नाही गोठा अजून नीट. हे लक्ष्मीची मेट अजून वल्लीची. ते थोड्या वेळ चालू ठेवायला लागेल 1 तासभर राहून. म्हणून काय प्रॉब्लेम नाही यायचा. वाश ऋषी शेठ नवीन कार्यकर्ता आला आपल्या इथं. कुठल्या तुम्ही? जालन्याच्या ना. पहिला मेसेज केला मला वाटलं राव हे गडबड आहे काहीतरी. मला वाटलं काहीतरी तुम्हाला औषध विचारतोय बैला बिलाचं म्हणून मी टाळटाळ करत होतो. नंतर म्हणा केला. एक गादी वगैरे साईज झाली नाही. एक जण परफेक्ट झोपतोय. नाही जाड आहे का अजून भैया? हा जाडवाला दाखव की मग. व्यवस्थित दे. कितीला ही सिंगल माहिती कितीला आहे? 700 रुपये. अजून एक दे व्यवस्थित लाव. 2 ब्लँकेट पाय अजून. 500 रुपये झाले. ये नाही वाला दो ब्लँकेट दो ब्लँकेट दे दो उशी आणि 2 उशी दे भैया. गेला छा नाही लय नाही गेला.
काय नाही अर्थ नाही. याच्यात चहा प्याला ना तर मग परत चहा नाही प्यायची इच्छा व्हायची. एवढं घाटी आहे गप वास मारता येईल. ते भिगून दे ते असं आणलेलं रोशन चहा पे रे बाबा. त्याच्याकडे सुट्टी नव्हती म्हणून आणलेलं मी ते. हा काय घ्या सगळ्यांनी चहा. बाळा घे तू ना पेत त्याला दे ना. रोशन घेतो शेटनी चहा केलाय. चहा घ्यायचा आता. चहाचा कलर काय दाखवायचा आता काय राव. चहा का काळाचा आहे रे या कलर काय दाखवायचा. इकडे 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 पळतो पुढं. अरे ये बहुत पुराना है अपना आदमी. ये बहुत पुराना है. ए गोल्या इकडे पळून गेला. उसका रील नहीं देखेगा तूने. क्या देखा तूने फिर. इंस्टा चलाता नहीं बोला ना. इंस्टा नहीं चलाता मैं अभी ये क्या था अभी क्या था. फेसबुक में डालेगा मैं उसको. फेसबुक में है अपना यार बहुत फॉलोअर है. लाइक कमेंट बहुत है अपना. टाइगर जैसा है क्या. टाइगर से भी है. टाइगर और हो आज सकाळ धरून पाऊस चालू आहे बाई. सकाळ धरून पाऊस चालू. आता 10 वाजल्यात म्हणून जोरात पडतोय पाऊस. आता थोडा उतारला पण सकाळ धरून पाऊस होता. मागाशीला जोरात होता राव. पावसाने पण जोडपू काढलाय आणि अजून 3-4 दिवस पाऊस सांगितलेला वाटतं अजून. आता 10 वाजल्याहून 1 तासभर राहिला आमच्याकडं. पावसामुळे जास्त कस्टमर पण नाही. आता जवळपास नाही का 11 वाजायला 10 मिनिटं बाकी. आज नेमकं आहे ना संतोष शेटला आहे ना सुट्टी होती. त्याच्यामुळे संतोष शेट म्हटलं तुम्ही जावं आहे तू जा म्हणला. चला म्हणा लवकर तरी निघालोय. मला कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग मला दोन्ही एडिट करायच्यात. मग नवीन कार्यकर्ता आलाय ना तो थांबलाय मग तिथं. त्याला आज काय काम नाही दिलं. उद्या असून त्याला आता कामाला लावणार मी. आता उद्या सकाळी आपण हॉटेल उघडायची दोघांनी साफसफाई करायची. संतोषला नेमकी उद्या हे काय म्हणतात फर्स्ट शिप आहे. मग नाईटला आहे तो 7 वाजेपर्यंत मला थांबायला लागेल आणि नंतर काय अडचण नाही आपल्याला. ओके